10/2/25ला पत्र दिलं होतं की अंदूरमध्ये तीर्थक्षेत्र विकास योजनेतून काम चालू आहे। त्या कामामध्ये रस्त्याच्या कामाला अडथळा येतो। तिथं अतिक्रमण झाले, गायरान जमीन आहे। रस्त्याच्या दोन्ही बाजूला सर्वे नंबर 155 मध्ये गायरान जमीन आहे आणि ती तहसीलदार साहेबांच्या अखत्यारीत येते ती जागा। त्या संदर्भात मी ग्रामपंचायतला पत्र दिलं होतं, जिल्हाधिकाऱ्याला पत्र दिलं होतं आणि तहसीलदारला साहेबांना पत्र दिलं होतं। 10 तारखेला पत्र देऊन त्यांना 16 तारखेपर्यंत अतिक्रमण काढा असं म्हणलं होतं। जर नाही झालं तर मी 17 तारखेला आत्मदहन करणार असा इशारा दिला होता। पण गेल्या 8 दिवसामध्ये तहसीलदार साहेबांना थोडीही वेळ मिळालेला नाही। ते कसं झालंय माहिती आहे का, एक साखळी आहे तहसीलदार साहेबांकडे। तहसीलदार गिरदावर यांच्या मार्फत मलिदा खाण्याची एक साखळी आहे। त्या साखळी मार्फत त्यांना फक्त मलिदा पाहिजे। पुरवठा खात्यामार्फत, पुन्हा याच्या रॉयल्टीच्या मार्फत, हे पवनचक्कीच्या मार्फत, टावर सौर ऊर्जेचे कामं चालू आहेत त्याच्यामार्फत, हे सगळे कामं तहसीलशी संबंधित असतात। त्याच्यामध्ये अर्थकारणामध्ये तहसीलदार मशगूल आहेत, पण ह्या कामामध्ये त्यांना अजिबात वेळ मिळाला नाही। तुम्ही आज बघितला, त्यांनी साधं पत्र सुद्धा दिलेलं नाही। आज तुमच्या समोर त्यांनी पत्र देत आहेत मला की 20 तारखेला मीटिंग कॉल करतायत। त्यांनी सरपंच, गट विकास अधिकारी आणि BNCC अधिकारी त्यांची मीटिंग कॉल करतायत। ही जमीन सर्वे नंबर गायरान 155 मधील जे अतिक्रमणधारक आहेत त्यांनी परस्पर विक्री केली आहे। शासनाची जमीन परस्पर जागे बळकावून भाड्यानं दिलेत, त्याचा लाभ ते घेत आहेत। ना त्याचा ग्रामपंचायतला कर ना महसूलला कर। त्याच्यामुळं माझी विनंती होती की अतिक्रमण काढा। बरं, अतिक्रमण काढा म्हणजे ते बऱ्याच दिवसापासून बसले, त्यांना पूर्ण उठवा असंही आमचं म्हणणं नव्हतं की अतिक्रमणाला थोडा रस्त्याला अडथळा होतोय, गटार व्हायला पाहिजे, तिथं 1 मीटर 1.5 मीटर असं काढा असं आमचं म्हणणं होतं। पूर्ण उठवा असंही आमचं म्हणणं नव्हतं। तर त्या संदर्भात कुठलीही कारवाई झालेली नाही। तर आता 20 तारखेला बघू काय करतायत ते। त्याच्यानंतर माझी पुढची भूमिका जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मी काय करायचं ते मी करेन।